जय शिवराय मित्रांनो, आपण आता सध्या सिंहगडावर आहे. सिंहगडाचा तो हा जो पुन्हा दरवाजा आणि हा पुन्हा दरवाजावरून समोर जे दिसतोय ते दारुगोळा कोठार. दारुगोळा कोठाराकडनं वरती जाणारा हा रस्ता. इथे जे समोर दिसते लोकमान्य टिळकांचं निवासस्थान आहे. ही त्याच्या समोर दिसते कडेवरती ती एक तोफ ठेवलेली आहे आणि ही जी आहे घोड्यांची पाग आहे. हे बघा, ही जी आहे घोड्यांची पागा म्हणजे घोड्या बांधण्यासाठीची जागा. त्याचा आणखीन एक व्हिडिओ आहे, तो यूट्यूबलाच आहे आपल्या चॅनलवर. आणि ह्या घोड्याच्या पागेच्या बाजूला घोड्याच्या पागेच्या बाजूला जे आहे ती एक खोली आहे. माहित नाही जाऊन बघ ना. ही जी खोली आहे इथे आता या क्षणाला जवळपास 100 ते 200 पर्यटक येऊन गेले. एकदम घोड्याच्या पागेच्या बाजूला 4 पावलं पुढे आल्यानंतर ही अशी एक वास्तू आहे, जिचं बांधकाम जर बघितलं वरती, हा पूर्ण किल्ल्याचं काम आहे. पण जी भिंत बांधलेली आहे ही जास्त जुनी प्राचीन नाही आहे. आतमध्ये खोलीचा भाग. आता आपण पुन्हा चाललो आहे घोड्याच्या बागेकडे. बघा, इथनं दिसतोय तो दारुगोळा कोठार. त्यावरती वीज पडून तो पूर्णपणे जळला होता, पण ते आजही व्यवस्थित आहे. हे बघा, ही घोड्याची पागा. परंतु आता याचं कसं आहे, ह्या घोड्याच्या पागेला जो यायला रस्ता आहे, तो घोड्याच्या पागेला यायला रस्ता तो त्या पाठीजवळचा आहे. त्या पाठीजवळनं लोक असे इथून येतात आणि इथून वापस चालले जातात. त्यामुळे हे कोणाच्या निदर्शनास पडत नाही. आणि यावरती दूरदर्शन, मनोरा, काही टावर वगैरे. ते बघा, तो रस्ता येण्याचा आणि जाण्याचा लोक त्याचाच वापर करतात. त्यामुळे ही वास्तू कोणाला निदर्शनास पडत नाही. बघा, इथपर्यंत जो आहे तो डोंगराचाच भाग आहे, जो खडक कोंदून मानला. ते कोणी उद्ध्वस्त केला असेल किंवा पडझड झाली असेल तर ते नव्याने त्याचा जीर्णोद्धार झाला. मात्र आता तेही सुस्थितीत नाही आहे. अशा खोल्यांची काळजी घ्यायला पाहिजे. प्रशासनासह येणाऱ्या पर्यटकांनाही अशा जागेला भेट दिल्यानंतर नक्कीच इथलची स्थिती चांगल्या प्रकारे होऊ शकते. चला जाऊ आपण आता पुढच्या ठिकाणी. आता आपल्याला उदयबानाचा थडगा, तानाजी कडा आणि कलावंतींचा बुरुज या 3 गोष्टी बघायच्या आहे. तानाजी मालुसरेंची आपण काल समाधी बघितली. त्यांच्या समाधीच्या 2 प्रकारे आहेत. एक जिथं ते धारातीर्थी पडले, एक ती समाधी आहे. आणि दुसरी समाधी म्हणजे त्यांचा जिथं हात तुटला होता, ते उदयभानाच्या वाराने ज्यावेळेस हात तुटला होता तानाजी मालुसरेंचा, तिथं एक समाधी आहे, ती हात स्वरूपाची. आणि मूळ समाधी जी आहे ती वेगळी आहे. अशा 2 समाध्या आहेत तानाजी मालुसरेंच्या.
तर आपण तिथेही भेट देऊ.